आजूबाजूला भयान जंगल, वन्य प्राण्यांचा वावर आणि त्या जंगलात राहणाऱ्या या दोघीच. राधानगरी तालुक्यातील ठकूच्या धनगरवाड्यात पिढ्यानपिढ्यांचं त्यांचं एकच घर. यांच्या घरात आजही लाईट नाही आणि घराकडे जाण्यासाठी रस्ताही नाही. लक्ष्मी व सोना या 60 व 80 वयाच्या 2 महिला त्यांच्या मुलासोबत या जंगलात राहतात. पण मुलगा कामानिमित्त बाहेर असतो, त्यामुळे तशी दोघींचीच एकमेकीला साथ आहे. घरात लाईट नसल्यामुळे रेडिओ नाही आणि टीव्हीही नाही. दोघी बोलून बोलून एकमेकींशी बोलत तरी किती बसणार. मग अंगणातल्या कोंबड्या, 2 कुत्री, 3 म्हशी, 2 मांजरं यांच्याशीच त्या काही ना काही बोलत असतात आणि याच जगात त्या वावरत असतात. या दोघींना या जंगलातून बाहेर पडणे शक्य नाही. जगात काय चाललंय हे तर लांबच, पण कोल्हापुरात काय चाललंय हे देखील त्यांना माहीत नाही. काही दिवसांपूर्वी या दोघींची व्यथा तरुण भारतच्या पेपरमधून प्रसिद्ध झाली होती. या बातमीनंतर अवघ्या काही दिवसातच मदतीचा ओघ सुरू झाला आणि घरात लाईटची व्यवस्था देखील करण्यात आली. बातमी पाहून अनेक लोकांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांना अंथरूण, कपडे तसेच धान्य अशा जीवनावश्यक वस्तूंची देखील मदत केली. एका बातमीने लक्ष्मी आणि सोनाच्या जीवनात प्रकाश आणला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.